चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट आहे। पोस्ट ऑफिस भरती 2026 ची जी तिसरी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये नेमकं जागा किती शिल्लक राहिल्या आता म्हणजे 28,600 प्लस ज्या जागा होत्या संपूर्ण ऑल ओव्हर द इंडिया, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला 3000 प्लस जागा होत्या। नेमकं आता पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट लागलेली, मग उर्वरित तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन चान्सेस आहे आणि नेमकं जागा किती रिकाम्या राहिल्या आता चौथी आणि पाचवी मेरिट लिस्ट लागू शकते का, सगळ्या गोष्टींचा डाटाबेस अनालिसिस करून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत पहा मित्रांनो। लक्षात घ्या, जीडीएस भरती 2026 त्याच्यामध्ये टोटल 28,636 जागा होत्या। पहिल्या मेरिट लिस्ट लागली मार्च मध्ये, ज्यावेळेस पहिली मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 70 ते 80% त्या ठिकाणी जागा भरल्या गेल्या होत्या। लक्षात घ्या, जीडीएस रिझल्ट लागल्याच्या नंतर 4 ते 5 मेरिट लिस्ट साधारणपणे लागत असतात, परंतु जी पहिली मेरिट लिस्ट असते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॅन्डिडेट भरले जातात। म्हणजे एक अंदाजे 70 ते 80% पहिल्या मेरिट लिस्ट मध्येच कॅन्डिडेट भरले गेले आहेत। काही ठिकाणच्या जागा पहिल्या मेरिट लिस्ट मध्येच भरल्या गेल्या आहेत, काही डिव्हिजनच्या थोडक्यामध्ये थोड्याफार जागा शिल्लक आहेत तिथे। नेमकं मग आता पहिली मेरिट लिस्ट लागती, 70 ते 80% जर जागा भरल्या असतील तर 20 ते 22,000 त्या अंदाजानुसार या ठिकाणी पहिल्या मेरिट लिस्टला जागा भरल्या आहेत। आणि हा जो आकडा आहे ऑल ओव्हर सर्वांचा आहे, फक्त महाराष्ट्र सर्कलचा नाही, परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी किती जागा शिल्लक आहेत ते सुद्धा जाणून घ्या। लक्षात घ्या, त्याच्यानंतर सेकंड मेरिट लिस्ट लागली, आता त्याच्यामध्ये 10 ते 15% साधारणपणे जागा पूर्णपणे भरल्या गेलेल्या आहेत। म्हणजे 3 ते 4,000 सेकंड मेरिट लिस्टला सुद्धा जागा भरल्या गेल्या आहेत। आता सेकंड मेरिट लिस्टचा फायनल रिझल्ट आहे तो डिक्लेअर झाला आहे का, नाही अजून, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस या ठिकाणी सेकंड मेरिट लिस्टची चालू आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तरी सुद्धा अंदाज जर तुम्ही काढला तर 10 ते 15% पर्यंत जागा या ठिकाणी भरल्या आहेत। आता तिसरी मेरिट लिस्टला मग नेमकं जागा किती शिल्लक राहणार, कारण की पहिल्या मेरिट लिस्टला एवढ्या जागा भरल्या, सेकंडला एवढ्या भरल्या, तरी सुद्धा काही विद्यार्थी जॉईन करत नाहीत, काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट होतात किंवा दुसरा जॉब भेटल्यामुळे जीडीएसचं सिलेक्शन झालं असून सुद्धा ते जॉईन करत नाहीत, असे वेगवेगळे कारण आहेत। त्याच्यामुळे तिसरी मेरिट लिस्ट सुद्धा लवकरच येणार आहे, 100% येणार आहे। त्याच्यामुळे कोणीही चिंता करायची नाही, घाबरायचं नाही, तुमचा अजून चान्स गेलेला नाही। 2 मेरिट लिस्ट लागल्या म्हणजे सगळं संपलं असं अजिबात होत नाही मित्रांनो। अजून भरपूर वॅकन्सी ज्या आहेत त्या शिल्लक आहेत। मग प्रश्न येतो नेमकं मग किती मेरिट लिस्ट लागू शकतात, जोपर्यंत ज्या वॅकन्सी फुलफिल होत नाहीत, 28,636 जागा पूर्णपणे भरल्या जात नाहीत, तोपर्यंत मेरिट लिस्ट लागत राहणार मित्रांनो। मग त्या सगळ्या स्टेटच्या लागणार, तो आपल्या महाराष्ट्र सर्कलच्या सुद्धा लागणार। महाराष्ट्र सर्कलला जवळपास 3000 प्लस जागा होत्या, त्याच्यामध्ये जोपर्यंत 3000च्या 3000 पूर्ण जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत मेरिट लिस्ट लागणार। मागच्या हिस्ट्री नुसार जर तुम्ही पाहिलं तर एक 4 ते 5 साधारणपणे मेरिट लिस्ट मध्ये सर्व आपल्या महाराष्ट्र सर्कलच्या या ठिकाणी वॅकन्सी पूर्णपणे भरल्या जातात मित्रांनो। म्हणून तुम्हाला तिसरी, चौथी आणि पाचवी पर्यंत हे अंदाजित मेरिट लिस्ट लागू शकते, म्हणून सर्वांना चान्स आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर सिलेक्शन चान्स मग या ठिकाणी कोणाचा असणार आहे, तिसरी मेरिट लिस्ट, चौथी आणि पाचवी। आता जागा जरी 3 ते 5,000 जरी शिल्लक राहिल्या असल्या, आणि लक्षात घ्या ह्या ज्या जागा आहेत 3 ते 5,000 शिल्लक राहिलेल्या ऑल ओव्हर ते आपण जे सांगतोय त्या फक्त अंदाजित जागा आहेत, त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते मित्रांनो। हा फक्त आपण डाटा काढलेला आहे, संपूर्ण ऑल ओव्हर जीडीएसच्या सगळ्या ज्या वॅकन्सी आहेत त्याच्या अगेन्स्ट आपण सर्व डाटा एक दिवसभर पूर्ण काढलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 5,000 प्लस सुद्धा जागा असू शकतात किंवा 4,000 ते 5,000च्या बिटवीन सुद्धा असू शकतात, परंतु जास्त फरक यामध्ये बिलकुल असणार नाही। हो, हा जो अंदाज आहे 90% आपला खरा अंदाज आहे, फक्त 10% मध्ये कमी जास्त जागा होऊ शकतात, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची मित्रांनो, लक्षात घ्या। आता दुसरा पॉइंट, सिलेक्शन चान्सेस या ठिकाणी कोणाला असणार आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मेरिट लिस्ट, चौथी आणि पाचवी फायनल मेरिट लिस्ट पर्यंत थोडक्यामध्ये। आता या ठिकाणी मित्रांनो बघा, तिसऱ्या मेरिट लिस्टला कट ऑफ पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्ट पेक्षा या ठिकाणी 100%, लक्षात घ्या, सॉरी 100% कमी लागणार,
कमी म्हणजे किती, तो तुमचा 0.5% असेल म्हणजे 0.5% असेल, 1% असेल, 2% असेल किंवा 3%. फार तर फार खूपच जास्त झालं तर 5% सुद्धा ड्रॉप आउट होऊ शकतो. परंतु हा कुठल्या कॅटेगरीचा होऊ शकतो तर लक्षात घ्या, सर्व कॅटेगरी म्हणजे इथून ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी सगळ्या कॅटेगरीचा 0.5% 5% कट ऑफ नक्कीच ड्रॉप होऊ शकतो. पण आपण कन्फर्म सांगू शकत नाही की डायरेक्ट 5% होईल. 5% रेअर केसला होतो, लक्षात घ्या. परंतु जर त्यांना अर्जन्सी असेल जीडीएस ला लवकर जागा भरायची तर नक्कीच या ठिकाणी 5% सुद्धा कट ऑफ शेवटच्या लिस्ट पर्यंत म्हणत आहे, तिसऱ्याच नाही म्हणत आहे, शेवटच्या लिस्ट पर्यंत नक्कीच कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही 90+ आहेत किंवा 90% आहेत त्यांचे शेवटच्या लिस्ट पर्यंत नक्कीच स्ट्रॉंग चान्सेस आहेत जीडीएस मध्ये सिलेक्शन होण्यासाठी, लक्षात घ्या मित्रांनो. आता दुसरं 85 ते 90% ज्या विद्यार्थ्यांचे आहेत मग ते सगळे कॅटेगरी असेल, ओबीसी, एससी, पीडब्ल्यूडी सगळ्या कॅटेगरी इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी त्यांचे मीडियम चान्सेस आहेत मित्रांनो. आणि 80 ते 85 वाल्यांचे थर्ड, फोर्थ किंवा फायनल लिस्ट पर्यंत सुद्धा त्यांचे चान्सेस या ठिकाणी असू शकतात, त्यांचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकतं. आता दुसरा मुद्दा येतो आपल्या महाराष्ट्र सर्कलला काही ठिकाणचे, जसं की छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मधील श्रीरामपूर असेल, त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं चांगलं पर्सेंटेज असून सुद्धा मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आलं. मग त्याचं कारण काय असू शकतं, त्या ठिकाणी फार तर खूप कमी व्हॅकन्सी अवेलेबल असतील किंवा सेकंड मध्ये पूर्ण भरल्या गेल्या असतील मित्रांनो, थोड्याफार असतील. पण तुमचा जर प्रेफरन्स वेगळा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क्स सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे तुमचं सेकंड मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊ शकलं नाही. म्हणून तुम्ही थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे येणाऱ्या पुढील सर्व मेरिट लिस्ट चेक करत राहायचं मित्रांनो. त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन चान्सेस नक्कीच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अजून असे बरेचसे डिव्हिजन आहेत, तर प्रत्येकाच्या आता या ठिकाणी नाव सांगत नाही तुम्हाला. जर अशी कंडिशन कोणासोबत झाली असेल, चांगले पर्सेंटेज असून सुद्धा जर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव नसेल आलं तर तुमचं डिव्हिजन कुठलं आहे ते कमेंट मध्ये टाकायचं आहे मित्रांनो. आणि तुमच्या डिव्हिजनला किती व्हॅकन्सी अवेलेबल होत्या, म्हणजे जीडीएसचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सर्व डिव्हिजनला, सर्व जिल्ह्याला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार एक स्पेसिफिक व्हॅकन्सी त्या ठिकाणी अवेलेबल झाल्या होत्या. जसे की काही डिव्हिजनला 50, काही डिव्हिजनला 100, 75, 95 वेगवेगळे. आता ते एकदा नोटिफिकेशन चेक करायचे, तुमच्या डिव्हिजनला किती जागा होत्या आणि तुम्हाला किती पर्सेंटेज होते त्यानुसार कमेंट करायची, म्हणजे आपल्याला अंदाज बांधता येईल की तुमचं पर्सेंटेज जर चांगला असून सुद्धा जर नाव आलं नसेल तर तिसऱ्या, चौथ्या आणि शेवटच्या लिस्ट पर्यंत येऊ शकतो का, नेमकं त्या डिव्हिजनच्या पूर्ण जागा ज्या आहेत व्हॅकन्सी त्या भरल्या गेल्या आहेत ह्याचा आपल्याला अंदाज येईल. म्हणून सगळ्यांनी कमेंट करायचे आहे फास्ट प्रकारे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे पोस्ट ऑफिस 2026 ची जी भरती, जरी जागा 3 ते 5 हजार जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी या ठिकाणी तुमचा हा शेवटचा चान्स नाहीये मित्रांनो. इथून पुढे येणाऱ्या सर्व लिस्ट चेक करत राहायचंय, तुमचं नाव नक्कीच यायला पाहिजे. आणि जरी कोणाचं नाव नाही आलं किंवा फॉर्म भरताना, आता लक्षात घ्या या ठिकाणी 2 गोष्टी शेवटच्या आणि महत्वाच्या सांगणार आहेत, त्यामुळे फक्त 2 मिनिट पूर्ण बघा व्हिडिओ. लक्षात घ्या, तुमचं जर पर्सेंटेज चांगले असेल, तुमच्या डिव्हिजनला जागाही चांगल्या असतील आणि तिथं सेकंड मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या पर्सेंटेज पर्यंत जर कट ऑफ सुद्धा लागलेला असेल, परंतु तरी सुद्धा तुमचं नाव त्या ठिकाणी आलं नसेल तर त्या ठिकाणी आणखी एक तिसरं कारण असू शकतं. ते म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेस जीडीएसचा फॉर्म भरला होता मित्रांनो, त्यावेळेस फॉर्म मध्ये काही चूक झाली होती का. जसं की तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर एक प्रिंट आउट काढलेली असते, तुम्ही त्या प्रिंटवर चेक करायचं. आता खूप दिवस झाले त्यामुळे तुमच्या लक्षात जरी नसेल, प्रिंटवर जायचंय. प्रिंट असेल तुमच्याकडे किंवा मोबाईल मध्ये फोटो असेल, त्या ठिकाणी तुमचं नाव, पर्सेंटेज, सगळ्या मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डिव्हिजन, प्रेफरन्स कुठले कुठले टाकले ते सगळ्या गोष्टी चेक करायच्यात. जर आणि सगळ्यात महत्वाचं तुमची डेट ऑफ बर्थ ही बरोबर होते का किंवा पर्सेंटेज चुकीचे टाकले होते का, लक्षात घ्या. जर तुम्ही फॉर्म भरताना पर्सेंटेज जरी चुकीचे टाकले असले तरी ऑटो सिस्टीमने त्या ठिकाणी पर्सेंटेज तुमचं कॅल्क्युलेट केलं जातं. जर तुमचे पर्सेंटेज
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जास्त आणि फॉर्म भरताना कमी किंवा जास्त असतील तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन सुद्धा होल्ड वर राहू शकतं किंवा डायरेक्ट रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी परत तुम्ही एकदा चेक करायच्या आता, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन चान्सेस पुढे आहे का नाही. जरी नसेल असेल तर बेस्टच, जरी नसेल तर पुढचा ऑप्शन काय मित्रांनो, जीडीएसच्या बऱ्याचशा भरत्या अजून सुद्धा येत आहेत आणि लागलीच तुमची आता जशी मोठ्या बल्क प्रमाणात भरती निघाली होती 28,000 प्लस, तशीच 2027 ची सुद्धा भरतीच एक स्टेटस अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच येईल. लवकर म्हणण्यापेक्षा त्याला 6-7 जवळपास 8 किंवा 1 वर्षाचा कालावधी पकडून चला इथून पुढे, कारण की आत्ताच ही 26 चीच अजून कंप्लीट व्हायला अजून जून जुलै पर्यंत नक्कीच उजाडेल. त्यामुळे ती यायला अपडेट यायला वेळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या जीडीएस ला ट्राय करू शकता. तोपर्यंत तुमचा प्लॅन बी रेडी करून ठेवा. ह्याच्यामध्ये असं काही नाही तुमचं सिलेक्शन नाही झालं तर करिअर डायरेक्ट स्टक होणार असं बिलकुल नाही मित्रांनो. सगळ्या गोष्टी तुम्हाला मनासारख्या या ठिकाणी होतील. फक्त ह्या गोष्टीचा अभ्यास करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपले रूल्स रेग्युलेशन फॉलो करा. तुमचं सिलेक्शन होईपर्यंत मी तुमच्या सोबत नक्कीच आहे. तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू द्या, त्याच्यावर 100% सोल्युशन तुम्हाला टाकत राहील. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम, पर्सेंटेज, डिव्हिजन हे फास्ट कमेंट करत चला आणि हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून काय होतं मित्रांनो, सर्व आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या समाज बांधवातील सर्व जे काही होल्डर आहेत, तयारी करणार आहेत, त्यांच्यापर्यंत ही जर बातमी गेली किंवा ह्या गोष्टीची न्यूज त्यांच्यापर्यंत गेली तर त्यांना पुढची स्ट्रॅटेजी ठरवण्यास आपल्याकडून थोडीफार मदत होईल. म्हणून व्हिडिओ जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सर्व गोष्टींचं तयारी करायची आहे. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.